आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. असं म्हणतात की पूर्वीच्या काळीनं सासूबाईंचं सुनबाईंना फार ऐकावं लागायचं, त्यांच्या तालमीत वाढावं लागायचं आणि मग कुटुंबाला पुढे न्यावं लागायचं, बरोबर. पण हल्ली जरा काळ बदललाय. आता सुनबाई सासूबाईंना सुद्धा काही काही गोष्टी सांगू शकतात, त्यांना शिकवू शकतात आणि एकत्र राहून कुटुंब पुढे नेऊ शकतात. असो, कुणी कुणाचं ऐकावं किंवा ऐकू नये हा मुद्दा महत्त्वाचा नाही. त्या दोघींनी एकत्र राहून एकसंघ राहून कुटुंबाला पुढे नेणं हे जास्ती महत्त्वाचं आहे की नाही. असं एक छानसं एकत्र कुटुंब आहे जे राहतं घरकुल खारघर भागात. जाऊयात त्यांच्याकडे गप्पा मारत आणि त्यांच्याचकडनं बघूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला, आज आपण आलो आहोत खारघर घरकुल भागात नम्रता त्यांच्या घरी. त्यांच्या सासूबाई सासरे आणि त्यांचे पती सुद्धा आपल्यासोबत आहेत. गप्पा मारूयात आणि मग काय आपल्याला त्या खाऊ घालतात तिकडे वळूयात. नमस्कार. तुम्हा चौघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत. मजेत आपण आधी गप्पांना सुरुवात करूयात आणि मग तुम्ही आम्हाला जे काही खाऊ घालणार आहात ते तिकडे जाऊयात. चालेल? हो. सुरुवात कोणापासून करूयात? सुनबाईंपासून. का बरं? खूप बोलतात का त्या? नाही, कारण आता सुनांचं राज्य आहे ना. सुनांचं राज्य आहे? बापरे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं संपूर्ण? माझं नाव नम्रता अशोक चव्हाण. बरं, आपण सर्व्हिस करता की घरी असता? नाही, मी शिक्षिका आहे शाळेत. अरे वा. कुठला विषय? प्री प्रायमरी सेक्शनलाच आहे. अच्छा, त्यांना सगळंच शिकवायला लागतं. हो. बरं, काय म्हणतंय कुटुंब तुमचं? खूप चांगलं आहे. कोण कोण असतं इथे? घरी माझे मिस्टर आहेत, सासरे आहेत, सासूबाई आणि मला 2 मुलं आहेत. पहिला मुलगा आहे आणि दुसरी मुलगी आहे. काय नाव त्यांची? त्यांचं नाव पार्थ आणि दुसरीचं नाव इनाया. बर, तुम्ही शिक्षक आहात ना? हो. तुम्ही शाळेत एवढंच बारीक आवाजात शिकवता? का दडपण आलंय तुम्हाला? नाही. दडपण नाहीये ना? नाही. बर. संगीत विशारद आहे. काय सांगता? काय शास्त्रीय संगीत शिकलात तुम्ही? हो. कुणाकडे शिकलाय? मी चेंबूरला जाईल मॅडम त्यांच्याकडेच मी गायन घेतलेलं आहे. बर. तुमचं माहेर चेंबूरचं का? नाही, माझं ठाण्याचं. बर, मग तुम्ही आज कितीही नाही म्हणालात तरी आज आम्हाला तुमच्याकडनं 2 ओळी ऐकायच्या. नंतर भागाच्या शेवटी ऐकवल्यात तरी चालेल, पण आज खाणं आणि गाणं हे दोन्ही आम्हाला इथनं हवं आहे. प्लीज, आमची रिक्वेस्ट तुम्हाला. चालेल ना? तोपर्यंत आपण जरा सासूबाईंशी गप्पा मारू. हो. नमस्कार. तुमचं काय संपूर्ण नाव? सुमित्रा दशरथ चव्हाण. बर, फारच खुश दिसताय तुम्ही. छान हसताय आम्ही आल्यापासून. काय राज आहे? राज म्हणजे ही झी मराठीची ही दुसरी इनिंग माझ्याकडे आहे. बरं. फर्स्ट म्हणजे माझा नातू 8 महिन्याचा होता तेव्हा होम मिनिस्टर माझ्याकडे आलं. बरं. आता नात 8 महिन्याची आहे तेव्हा खवय्ये तुमच्याकडे आलं. क्या बात. अभिनंदन तुमचं. वा 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 वा. केवढा छान योग आहे. म्हणजे झी मराठीचे आमच्यावर असलेले उपकार आहेत. नाही, असं नाही. तुम्ही झी मराठीच्या कुटुंबाचाच एक भाग आहात, त्याच्यामुळे आपल्या दोघात उपकाराची भाषा येणं शक्यच नाही. तुम्ही आणि आम्ही तुमचे नातेवाईक आहोत, बरोबर की नाही? बरोबर. बरं, तो अनुभव तुमच्यासाठी वेगळा असेलच. आज काहीतरी वेगळा अनुभव तुमच्यासाठी येईल, बरोबर. काय सांगाल तुमच्या कुटुंबाविषयी, सुनबाईंविषयी? सुनबाई माझी म्हणजे मला मुलगी नाहीये, एकच मुलगा आहे. सून माझी मुलगी आहे आणि सून तर आहेच, पण मी हिच्यामध्ये माझी मुलगी बघते. वा. मग तुम्ही मगाशी असं काय म्हणालात, हल्ली सुनांचं राज्य आहे म्हणून? म्हणजे आता म्हणजे इंडिव्हिज्युअली चाललेलंच आहे तसं. बरं. कारण सुना बोलतील ते सासवानी. पूर्वी सासवा बोलायच्या, सुना ऐकायच्या. आता सुनानी बोलायचं, सासवानी ऐकायचं. बरं. पण पूर्वी जे सासवा बोलायच्या त्या सुना ऐकायच्या, त्यात सुनबाईचा कुठेतरी फायदा असायचा, कारण ते तिच्या हिताचं बोलायच्या. मग आता जे सुनबाई बोलतायत आणि सासूबाई ऐकतात, त्यात सासूबाईंचा फायदा आहे की नाही? हो, असतो, आहे, नक्कीच आहे. मग झालं तर मग काय फरक पडतो? कारण मी काही सोशल वर्क करते किंवा पक्षाचं काम करते, तिथे जाण्यासाठी किंवा मला काही तयारी करायची आहे तर ती माझी सुनबाई माझ्याकडनं व्यवस्थित करून घेते की तुम्ही इथे बोला, असं करा. वा वा वा. बरं, तुम्ही किती वर्षांपूर्वी सुनबाई म्हणून या घरात आला? मला 9 वर्ष झाली इथे. 9 वर्ष झाली. तुमच्या सासूबाई सामाजिक कार्य करतात, घरातही ते ऍक्टिव्ह असतात आणि तुम्ही स्वतःही जॉब करता. तुमच्या सासूबाईंकडनं प्रेरणा घेण्यासारखं काय आहे असं तुम्हाला वाटतं?
त्या सोशल वर्कमध्ये एवढ्या इन्व्हॉल्व आहेत, तर मला असं वाटतं की बाहेर त्यांना एवढं विचारतात, जरी नसतील ना त्या कधी कधी टूरला गेला की आता लोक विचारतात फोन करून की कधी येणार, काय येणार. ते खूप म्हणजे हे वाटतं की बाबा खरंच एवढं ते हे आहे की नसल्यामुळे त्यांचं भजनी मंडळ पण असल्यामुळे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट खूप आहे त्याच्यात, सगळ्याच गोष्टी समाजामध्ये जे मग ती कला असेल किंवा राजकारण असेल या सगळ्या गोष्टी वकूब आहे त्यांचा. खूप वा वा, हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. हो आहेच, प्रश्नच नाही. बरं, आणि तुम्ही म्हणताय की सुनबाईंचं ऐकावं लागतं, त्यांच्याकडनं काय गुण घेण्यासारखं असं तुम्हाला वाटतं? एक म्हणजे तिची असलेली जी म्हणतो कशी एक प्लस पॉइंट जो असतो सकारात्मक दृष्टीने बघण्याचं आहे, किंवा असं वाटतं की नको अरे मी एवढं सगळं करते पण त्यातून मला इंडिव्हिज्युअली मला काहीच फायदा नाही. मग त्या सांगते की ती इंडिव्हिज्युअली तुम्हाला तसा जरी नसेल, आर्थिक दृष्ट्या जरी नसेल तरी सामाजिक दृष्ट्या तुम्हाला सगळा मिळतोच आहे ना मान. मग ती एक बघण्याची जी मध्ये दृष्टी माझी बदलते की नाही मला तिथे गेलं पाहिजे, बरोबर ते केलं पाहिजे. फारच कार्य करतात कडे तुमच्या मिसेस, सामाजिक म्हणा कौटुंबिक म्हणा. काय सांगाल सर, तुमचं काय संपूर्ण नाव? माझं संपूर्ण नाव दशरथ महादेव चव्हाण. बरं, आपण काय करता? मी आता रिटायरमेंट आहे. बरं, मग आता रिटायर्ड झाल्यानंतर बराच वेळ तुम्हाला घरी द्यायला मिळत असेल. हो. काय मग तुमचं रुटीन असतं घरात? घरात यांना मदत करायचं एवढंच रुटीन. यांना की यांना? सर्वांनाच, सगळ्यांना. बरं, आणि मग त्यात तुमचा वेळ. बरं सर, नमस्कार. नमस्कार. तुमचं काय नाव? माझं पूर्ण नाव अशोक दशरथ चव्हाण. बरं, आपण काय करता? मी कार्गो इंडस्ट्रीमध्ये मी एक प्रीमियम एअरलाईनसाठी कामाला आहे. बरं, आम्हाला आज जरा तुमच्या आई आणि तुमच्या मिसेस यांच्याविषयी जाणून घ्यायचंय. प्रत्येक पुरुषाच्या पाठी जशी बोलली होती की एक स्त्री असतेच, बरोबर, आणि माझ्यासाठी जरूर आहे. लग्नाआधी आई होती आणि लग्नानंतर बायको आहे. वा, आणि हे आता मिक्स कॉम्बिनेशन आहे म्हणून माझ्याकडे खूप पॉवर आहे. क्या बात आहे. एकीकडे आई, एकीकडे पत्नी, आणि या दोन्हींची शक्ती घेऊन पुढचा. आणि म्हणून मी बॅलन्स्ड आहे. म्हणजे तुम्हाला फार ताण घ्यायची गरज नाही, कारण एका बाजूला नाही, दोन्ही बाजूला असल्यामुळे दोन्ही बॅलन्स आहे. बरं, कशा आल्या ह्या सुनबाई? कुठून तुमचा रेफरन्स लागला सुनबाईंकडे? रेफरन्स त्यांचाच त्यांनी लावलेला आहे. लव्ह मॅरेज आहे तुमचं? अरे वा वा वा. आम्हाला पळापळी करायची गरज नाही लागली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की याच्या ज्या फिगर प्रमाणे मला शोधूनही मुलगी मिळाली नसती. कारण हा इन्सिडेंट आहे, कारण माझा मुलगा हा स्पोर्ट्समन आहे. तो कराटे ब्लॅक बेल्ट फर्स्ट डे आहे, इंटरनॅशनल सिलेक्टेड आहे, नॅशनल सिल्वर मेडलिस्ट आहे, प्लस तो नवी मुंबई गौरव आहे. वा वा वा, म्हणजे तुम्ही स्पोर्ट्स मध्ये हे इक्वली ऍक्टिव्ह आहात. क्या बात आहे, किती कौतुकाची गोष्ट आहे. आणि फार म्हणजे मला एक अप्रिशिएट करावं वाटेल की तुम्ही या सगळ्याला खूप पॉझिटिव्हली घेता. चला, आता आपण जरा मुख्य हेतूकडे बोलूयात. खायला काय आवडतं घरात सगळ्यांना? आमच्याकडे नॉनव्हेज, तब्येतीने खाता सगळे? हो, आता श्रावण आहे म्हणून थोडा तब्येतीने कमी आहे, पण आज आमच्यासाठी जे करणार आहात ते व्हेजिटेरियन काय आहे ते ठरलंय? हो. सासूबाई दोघी करणार ना तुम्ही? हो. फॅन्टास्टिक. चला, त्या दोघींचं ठरलेलं आहे ते आपल्यासाठी काय करणार आहेत. लगेचच आपण वळूयात किचनकडे. नम्रताताई आणि त्यांच्या सासूबाई सुमित्राताई आता रेडी आहेत आपल्यासाठी रेसिपी करायला. रेडी आहात ना? हो. बरं, पहिला पदार्थ कोण करणार आहे? मी. तुम्ही करणार आहात? बरं, काय ह्या पदार्थाचं नाव आहे? हरियाली पराठा. हरियाली पराठा. चला, मग हरियाली पराठ्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. पालक, गव्हाचं पीठ, बेसन, बटाटा उकडलेला, आलं लसूण पेस्ट, मिरची, तूप, तीळ आणि ओवा आणि मीठ. फॅन्टास्टिक. याच्या कृतीला फार वेळ लागत नसावा? नाही, एक 10 मिनिटं. 10 मिनिटं. मग याच्या कृतीकडे जाण्याआधी आपण प्रेक्षकांसाठी घेऊयात एक विश्रांती. चालेल? आणि आता आपण पाहणार आहोत हरियाली पराठा, जो करणार आहे सुमित्राताई, तुमच्या सासूबाई. हे करूयात आपण, त्याच्या कृतीकडे बोलूयात. पण एक अट आहे, तुमचं भजनी मंडळ आहे म्हणे. हो. म्हणजे तुमचाही गाण्याशी संबंध आहे आणि सुनबाई तर काही विशारदच आहेत. मग त्याच्यामुळे आपण एक काम करूयात, ही रेसिपी करताना सुनबाई गाणं म्हणतील आणि सुनबाई रेसिपी करताना तुम्ही गाणं म्हणा. चालेल ना? फॅन्टास्टिक. आधी आपण कृतीला सुरुवात करूयात. काय करायचं? प्रथम मला गव्हाचं पीठ घ्यायचं. पुढे काय? त्यानंतर मला एक चण्याच्या डाळीचं पीठ, बेसन पीठ. हे पण तितक्याच म्हणजे अर्ध थोडस. बरं, ठीक. पुढे काय? त्यानंतर मला तीळ आणि ओवा घ्या. हातातूनच सगळं जातं चमच्याने. बरोबर, चव उतरते. आणि तुम्हाला जे सोयीचं ते तुम्ही करा. पुढे काय? थोडं मीठ घ्या. आता काय लागणार आहे? आता हे मळायचं, मळून घ्यायचं. पाणी घ्या, मळून घ्या. तोपर्यंत आपण सुनबाईंचं गाणं ऐकूयात. चालेल? हो. मेहंदीच्या पानावर
मन अजून झुळते ग मेहंदीच्या पानावर, दव अजून झुळते ग जाईच्या पाकळ्या, दव अजून झुलते ग मेहंदीच्या पानावर, मन अजून झुलते ग. क्या बात आहे नम्रताताई. मी खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही जर गाण्यात करिअर अजूनही सुरुवात केली न करायला तरी त्यांना यश मिळेल. नक्कीच नक्की मिळेल ना? नक्कीच नक्कीच. त्यांना आता त्याही दृष्टीने जरा प्रोत्साहन द्या. नाही, माझं नेहमीच आहे तिला प्रोत्साहन. तिने ते करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. मग आता सासूबाईंची इच्छा तुम्ही पूर्ण करा, पण तुर्तास आपण रेसिपी पूर्ण करूयात. त्यातली कणिक मळून झालेली आहे. पुढचा टप्पा काय आपला? आता आपल्याला पालक आणि बटाटा हे याचं मिश्रण एकत्र करायचं. चला, हरियाली पराठ्यासाठी लागणारा आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. लगेचच आपण वळूयात पुढच्या कृतीकडे. चण्याच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा हे आपण व्यवस्थित मळून घेतलेला आहे. त्याचा एक छान उंडा तयार केलेला आहे. आता काय करायचं पुढे? आता आपल्याला पालक घ्यायचंय, चिरून घेतलेला पालक. त्यामध्ये बटाटा जो बॉईल करून तो किसून घेतलेला आहे. उकडताना त्यात काही घातलं होतं का? नाही, काही नाही. किसून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहतात. बरोबर. पुढे काय? त्यानंतर मग थोडस आलं लसूण पेस्ट, थोडस मिरचीचा ठेचा, बरोबर, तिखटपणा येण्यासाठी. हा, तिखट तुमच्या चवी म्हणजे जितका तिखट मीठ, बरं, मीठ अंदाजाने, कारण मी हाताने घालते, तर ज्याने त्याने त्याच्या अंदाजानुसार घालावा. आणि मग हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. पालकाचं मिश्रण. चला, मग हे मिश्रण तयार झालं. त्यानंतर मग पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुरी लाटायची. त्यामध्ये मग हे स्टफिंग घालून पराठा तयार भाजून घ्यायचा. फॅन्टास्टिक. हरियाली पराठ्यासाठी लागणारे 2 टप्पे आपण पूर्ण केलेले आहेत. लगेचच आपण वळूयात पुढच्या कृतीकडे. हरियाली पराठ्यासाठी लागणारे हे उकडून घेतलेल्या बटाट्याचं आणि पालकाचं मिश्रण आपण तयार करून घेतलं. पुढे काय करायचं आता? आपल्याला हे जे मळलेलं पीठ आहे त्याचे छोटे गोळे करून ते थोडस असं पुऱ्या हे करून लाटून त्यात ते स्टफिंग आपल्याला घालून भरून घ्यायचं. पराठा बनवून घ्यायचं. बरं, ठीक आहे. आता हे पराठा तुम्ही लाटून घेतो. हरियाली पराठा कशासोबत खायला छान लागतो? तुम्ही दही किंवा चटणी त्याबरोबर चालेल, किंवा आंब्याचं लोणचं, हो, लिंबाचं लोणचं, असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. टोमॅटो केचप. बरं, आता लाटून झालेला आहे. हो. पुढे काय करायचं? आता तव्यात थोडंसं तूप टाकायचंय. बरं. आणि पराठा भाजून घ्यायचं. वा, गरम गरम हरियाली पराठा. किती वेळ आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायला? 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. चला, आम्ही हा हरियाली पराठा व्यवस्थित भाजून घेतो. त्याच्यावर छान काही तूप सोडतात, म्हणजे बघा तुम्ही त्याची चव काय असेल. तुम्ही पटकन येऊन घ्या हरियाली पराठ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. हरियाली पराठा बनवण्याकरता लागणारं साहित्य: पालक, गव्हाचं पीठ, बेसन, उकडलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, मिरची, तूप, तीळ, ओवा आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यात गव्हाचं पीठ, बेसन, तीळ, ओवा, मीठ आणि पाणी घालून एकत्र करून पीठ मळून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये चिरलेला पालक, उकडलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट आणि मीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. मळलेले पिठाचे गोळे करून पुरीसारखे लाटून घ्यावेत. पालक आणि बटाट्याचं मिश्रण घालून पारी बंद करून घ्यावी आणि त्याचा पराठा लाटून घ्यावा. फ्राय पॅन गरम करून त्यात तूप घालून त्यावर पराठा घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. सुमित्राताईंनी आपल्यासाठी हरियाली पराठा केला. आता त्यांच्या सुनबाई नम्रताताई, तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात? दुधी भोपळ्याचा ढोकळा. दुधी भोपळ्याचा ढोकळा. दुधी भोपळ्याच्या ढोकळ्यासाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. दुधी भोपळ्याचा किस, बेसन, गव्हाचं पीठ, किसलेलं खोबरं, तीळ, आलं लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, तिखट, धने जिरा पावडर आणि मीठ. चला, दुधी भोपळ्याच्या ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. हो. लक्षात आहे ना कृती काय आहे ती? हो. बरं, आणि माझ्या हे लक्षात आहे की तुम्ही कृती करताना सुमित्राताई गाणं म्हणणार आहेत.
त्या दोन्हीकडे आपण जाऊयात. आणि आता आपल्यासाठी नम्रताताई करतायत दुधी भोपळ्याचा ढोकळा, हो की नाही? हो. कृती काय करायला लागते? आधी आपण पहिले किसलेला भोपळा घेऊया. त्यांनीच शिकवलेलं असल्यामुळे त्यांची बारीक नजर आहे बरं का तुमच्याकडे. हो नक्की. काय करतायत सुनबाई नेमकं? पुढे काय? आपण बेसन घेऊया. बरं, पुढे काय? पीठ लागेल. साधारण आपण एक मोठी वाटी भरून कीस घेतला. हो हो. त्याच्यानंतर त्याला किती टाकली आपण? ही 1 वाटी बेसन आणि बरं 1 वाटी बेसन टाकलं आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ, बरोबर? हो हो. ठीक. पुढे काय? आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट लागेल. बरं, आता आपण हे मळून घेऊया. मळून घ्या. ठीक. आणि आता ती वेळ आलेली आहे सुनबाई मळता मळता आपण आता ऐकणार आहोत त्यांचं सासूबाईंचं गाणं. सासूबाई ऐकवा ना 2 ओळी. ध्यास हा जीवाला पंढरीला जाऊ, ध्यास हा जीवाला पंढरीला जाऊ, वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू, वैकुंठीचा राणा डोळे भरी पाहू, वैकुंठीचा राणा राणा डोळे भरी पाहू, डोळे भरी पाहू, डोळे भरी पाहू. क्या बात है सुमित्राताई, फार सुंदर गाता तुम्ही. आणि नम्रताताई, मला तुम्हाला सांगायला फार आनंद होतोय की तुमचा गळा तर उत्तम आहेच आहे, पण तुम्हाला घरातूनच कॉम्पिटिशन आहे पहिली. हो. म्हणजे ह्यांना आधी बीट करायचं आणि मग पुढे जायचंय तुम्हाला. बरं, हे मिश्रण झालेलं आहे? नाही, आपल्याला हळद, मीठ, धने जिरे पावडर, बरं, हे सगळं घालायचं. हो. मला सांगा किती लागणार आहे? बस. पुरे? हो. मीठ, तिखट पण लागणार आहे? हो हो, तिखट पण लागणार. अजून थोडं. बरं, धने जिरे पावडर. हो, धने जिरे पावडर. हो, आणि मीठ. इतकी पुरे? हो बस. मीठ बघा बरं. थोडं अजून. थोडं अजून. पुरे? आणि हे आपलं कालवून घेतल्यानंतर पुढे काय करायचंय? मग ह्याला स्टीम करायचं आपल्याला. वाफ आणायची. हो, वाफ आणायची. चला, दुधी भोपळ्याचे जे ढोकळे आहेत त्याच्यासाठी लागणारं मिश्रण आम्ही तयार करून घेतलेलं आहे. पुढच्या कृतीकडे आपण लगेचच वळूया. दुधी भोपळ्याच्या ढोकळ्यांसाठी लागणारं हे मिश्रण आपण तयार करून घेतलं. आता आपल्याला काय करायचंय? आता हे स्टीम करायचं आपल्याला. प्लेटला तेल लावावं लागेल आपल्याला. बरं. आणि हे मिश्रण जे आहे ते आपण त्याच्यात घालूया. बरं, पसरवून घ्यायचं. हो हो. बरं, ठीक आहे. त्याला अजिबात पाण्याचा थेंब नकोय, तर त्याच्यासाठी आपण एक भांड आतमध्ये ठेवूया आधी. कुकरमध्ये? हो हो. बरं, पाण्याचा थेंब नकोय त्याला? नाही. बरं, शिट्टी नाही लावायची. बरोबर, फक्त ते वाफेवर शिजलं पाहिजे. हो हो. बरं, ठीक. आता हे आपण प्लेट ठेवूया ह्याच्यावरती. सावकाश. पाहिलं का तुम्ही काळजीपूर्वक? आधी आपण तिथे खाली भांड ठेवून त्याच्यावरती ती प्लेट ठेवली, त्याच्यावरती आपण दुधी भोपळ्याचं मिश्रण पसरवलं होतं, बरोबर? हो. आता किती वेळ ठेवायचं असं हे? आता हे साधारण 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटात होईल? हो हो. बरं, ठीक आहे. चला, आपण दुधी भोपळ्याच्या ढोकळ्यांसाठी लागणारे मिश्रण वाफवून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. दुधी भोपळ्याच्या ढोकळ्यांसाठी लागणारे मिश्रण आपण वाफवून घेतलेलं आहे. हो. आता काय करायचं हो पुढे? आता ह्याला पीसेस करायचे ह्याच्यात. घ्या मग चाकू. ढोकळा आपण व्यवस्थित कट करून घेतला. हो. पुढे काय करायचं आता? मग त्याला बाउलमध्ये घेऊन आपण त्याला फोडणी द्यायची वरतून. बरं, ठीक. आणि समजा आपण फोडणी न देता असंच खाल्लं तर? नाही, ते तर चांगलं नाही लागणार ते. बरं, नुसतं ते फक्त वाफवलेलं उकड लागेल ती, बरोबर ना? ठीक. तोपर्यंत गॅस लावूया का आपण? हो हो, चालेल. ताई, तुम्ही गॅस लावा तोपर्यंत. व्हेरी गुड. दुधी भोपळ्याचे ढोकळे आपण तयार करून घेतलेले पण अजून झालेली नाहीये कृती, अजून बाकी आहे. काय करायचं आता? फोडणी द्यायची आपल्याला. फोडणी द्यायची. बरं, तेल गरम झालंय? झाले गरम? हो. बरं, काय लागणार आहे आता पुढे? मला हिंग, मोहरी. बरं. आता आपण आपल्याला ह्याच्यावर घालायची आहे. ढोकळ्यावरती घालायची फोडणी. बरं. वा वा. हा हा हा, खमंग ढोकळे तयार झालेले आहेत. फॅन्टास्टिक. चला, आणि ह्याचं काय काम आहे पण? हे आपल्याला गार्निशिंगला लागणार आहे. तिन्ही गोष्टी? हो हो. कोथिंबीर, खोबऱ्याचं किस आणि तीळ. हो. चला, मग ढोकळे तयार झालेले आहेत. आम्ही त्याला छान गार्निश करून घेतो. तुम्ही लिहून घ्या दुधी भोपळ्याच्या ढोकळ्यांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. दुधी भोपळ्याचा ढोकळा बनवण्याकरता लागणारं साहित्य: दुधी भोपळ्याचा किस, बेसन, गव्हाचं पीठ, किसलेलं खोबरं, तीळ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, तिखट, धणे जिरं पावडर आणि मीठ. कृती:
प्रथम एका बाउलमध्ये दुधी भोपळ्याचा किस घेऊन त्यामध्ये 1 वाटी बेसन, अर्धा वाटी गव्हाचं पीठ आणि आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावं. त्यामध्ये हळद, तिखट, धणे जिरं पूड आणि मीठ घालून पुन्हा एकत्र करून घ्यावं. कुकरमध्ये भांड ठेवून त्यावर एक प्लेट ठेवावी आणि त्यामध्ये दुधीचं एकत्रित मिश्रण घालून शिट्टी काढलेलं झाकण कुकरला लावावं. वाफवलेल्या दुधीचं मिश्रणाचे काप करून घ्यावे. फोडणी पात्रात तेल गरम करून त्यामध्ये हिंग आणि मोहरीची फोडणी करावी. ही फोडणी दुधीच्या ढोकळ्यांवर घालावी आणि कोथिंबीर, किसलेलं खोबरं आणि तीळ घालून गार्निश करून हे ढोकळे सर्व्ह करावेत. नम्रताताई चव्हाण आणि त्यांच्या सासूबाई सुमित्राताई चव्हाण यांनी आज आपल्यासाठी वेगळ्या रेसिपी तर केल्या, पण गप्पाही खूप वेगळ्या मारल्या, 2-2 गाणी म्हणून दाखवली. फार मज्जा आली मला तुमच्या घरी येऊन. तुम्हाला कसं वाटलं हो? खूप छान. नक्की ना? नक्की. हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता? 2 रेसिपीज केल्यात. खूप म्हणजे काय त्याला शब्द म्हणजे सांगता येणार नाही इतकं. खूप वा. नाही, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. सुनबाई, तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं. आम्ही एक्सपोज झाले दोघही जण. बरोबर. वा वा. तुम्हा दोघींना जितकं छान वाटलं तितकंच मलाही छान वाटलं आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडल्या असतील या दोन्ही रेसिपीज. आवडल्यात ना? चला मग आपण यांना गिफ्ट देऊयात. झी मराठीकडनं तुम्हा दोघींसाठी सुद्धा ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, या दोघी यांच्या गप्पा, हे सगळं आम्हाला नक्की कळवत जा. आपल्या कामाची कोणी पावती दिली की फार आनंद होतो की नाही? चला मग हा आनंद आम्हाला द्यायचा असेल तर लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. हरियाली पराठा आणि दुधी भोपळ्याचे ढोकळे हे दोन्ही आपल्या समोर आहेत आणि आपल्यासोबत आहेत चव्हाण कुटुंबीय. आधी एक फॅमिली फोटो काढूयात आणि मग आपण हे खाऊयात. चालेल? चला, बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. चला, ताबडतोब आपण हे खायला सुरुवात करूयात. खाऊयात ना? तुम्ही घ्या निरोप. फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला परत परत भेटायचे अशा काही भागांमध्ये. तोपर्यंत असे छान छान पराठे, ढोकळे घरी ट्राय करा. मस्तपैकी खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये भेटूया पुढच्या भागात. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.